नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. पुणे महापालिका सध्या चर्चेचा विषय. दीपक भाऊ मानकर राष्ट्रवादी अजितदादांचे खंदे समर्थक आमदार होणार का? म्हणजे एकदम तुम्ही म्हणाल हे आमदाराचं कसं काय आलं परत? तसंच आहे, कारण ह्या चर्चा आता काय आहेत आणि ते कुठल्या पक्षाकडनं होणार. वास्तविक अजितदादांचे ते खंदे समर्थक म्हणल्यावर राष्ट्रवादी, पण तसं नाही आहे. याचं कारण असं आहे की त्यांची दोनही मुलं आज महापालिकेच्या रिंगणात उतरलेली आहेत. एक मुलगा आहे तो राघवेंद्र उर्फ बापू मानकर. हे बापू मानकर हे भारतीय जनता पक्षाकडनं उभारले आणि हर्षवर्धन मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभारलेले आहेत. आणि दीपक भाऊ यांची कारकीर्द आपण सगळी बघितलेली आहे, त्याच्यावरच आज आपण विश्लेषण करतो. दीपक भाऊ मानकर हे पहिला राष्ट्रीय काँग्रेसमधनं त्यांची राजकीय कारकीर्द सुरुवात झाली. काँग्रेसकडनं ते नंतर 2000 साधारण 12-14ला ते उपमहापौर सुद्धा होते. अतिशय चांगली कारकीर्द केली दीपक भाऊ मानकर. लोकांची कामं, समाजसेवा हे पहिल्यापासून आहे त्यांचं. ते काय निर्विवाद सत्य आहे की रोज त्यांचा दरबार भरलेलाच असतो. आणि असं करता करता ते NCP मध्ये आले. काँग्रेसला रामराम. नंतर अजितदादाचे खंदे समर्थक आपण म्हणतो, म्हणजे अजितदादांचं काम. आता नंतर तर ते पुणे शहर अध्यक्ष सुद्धा त्यांना नेमलं गेलं 2023ला. ते अध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांची कारकिर्दी होती. पण राजकारणामध्ये जे एकमेकाला जसं दाबायचं असतो ना, जो पुढे जातो त्याचे पाय कसे ओढायचे, तसं त्यांचे पाय ओढले गेले. एका कुठल्या तरी खोट्या फसवणुकीच्या केसेसमध्ये पोलिसांनी अडकवण्याचा पराक्रम तिथं झाला. वास्तविक त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही दोष नाही, काही नाही, हे सगळं दिसून आलंय. मानकरांनी हे सुद्धा आरोप कसे खोटे आहेत हे आता बऱ्यापैकी सिद्ध केलेलं असताना पण ती कारकीर्द थांबलं ना. त्यांना राजीनामा त्यांनी होऊन दिला. नको पक्ष माझ्यामुळे बदनाम नको, हा मनाचा मोठेपणा सुद्धा त्यांनी दाखवला. दीपक भाऊ मानकर आज महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे परत चर्चेला यायला लागले. सगळं त्यांचं खच्चीकरण झालं का राष्ट्रवादीकडनं? तर झालं पण म्हणायला लागेल ना, कारण त्यांच्या नंतर येणारी सुद्धा काही आमदार झालेले आहेत. निश्चितपणानं ह्या चर्चा आहेत. परंतु अजितदादा संधी देतील त्यांना, अशी ही चर्चा आहे आत्ता नंतरच्या काळामध्ये. आणि ही दोन मुलं आहेत, ही अतिशय कर्तबगार आहेत दोन्ही मुलं. म्हणजे वडिलांचा वारसा चालवणारीच आहेत की ज्या पद्धतीनं समाजसेवा, गोरगरिबांना मदत. आता हर्षवर्धन हे रामबाग कॉलनी वगैरे तो भाग येतो, वॉर्ड क्रमांक काहीतरी 11 येतो. लोकांशी थेट संवाद, कधीही खोटी आश्वासनं देणार नाही. रोज येईल त्याला मदत करणार, त्याचं जे योग्य आहे तेच सांगणार. काम होत नसेल तर होत नाही, ही तर अडचण आहे, तुला खोटी आश्वासनं नाहीत, हे त्यांचं रोज चालू आहे. त्यामुळं पक्ष आहेच राष्ट्रवादी पक्ष, पण पक्षापेक्षा आता कसं असतंय, स्वतःचं ती व्यक्तिमत्व काय आहे त्याच्यावरच मतदार हा मतदान करत असतो. आणि आता हर्षवर्धन मानकर हे वडिलांचा वारसा, वडिलांची गादी चांगल्या पद्धतीने चालवत आहेत, ते निवडून येतील. मग आता राष्ट्रवादीकडनं ते तिथं नगरसेवक होणार. मग आता राष्ट्रवादी झाल्यानंतर हर्षवर्धनचं हे झालं की दीपक भाऊंचे दुसरे चिरंजीव राघवेंद्र उर्फ बापू मानकर, ते तर गेली 9 वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करतायत. आणि त्यांचा वॉर्ड क्रमांक काहीतरी 25 येतोय, मला इथं आहे माझ्याकडं. तर 25 वॉर्ड क्रमांक म्हणजे बऱ्यापैकी काम एवढं केलेलं आहे. मग ती रुग्णवाहिका ती स्वतःचीच आहे, रुग्णवाहिका त्याच्यातनं सगळ्यांना मोफत स्वरूपात ते मदत करतात. तिथं स्वतःचं कार्यालय 24 तास जनतेच्या सेवेसाठी, जनसेवा कार्यालय सुद्धा त्यांनी उभा केलेलं. बापू मानकर वेळेला धावून जाणार, कुणाच्याही दुचाकीवरनं फिरत असतात, सगळ्याशी थेट संपर्क त्यांचा पण आहे. आणि दोन्ही मुलांनाही बडेजाव नाही, म्हणजे आपला बाप एवढा मोठा असं काहीही नाही. त्यामुळं उद्याच्या काळात हे आता निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्ष सुद्धा दीपक भाऊंच्या बद्दल नक्कीच त्यांना कुठंतरी आपले पण आहे. म्हणून मी म्हटले ना, देवाभाऊ त्यांना आमदार करतील का अजितदादा आमदार करतील, हा आता दोन्ही मुलं दोन्ही पक्षात आहेत आणि दोन्हीकडे त्यांची लिंक आहे.
कारण त्यांचं आवाका मोठा आहे दीपक भाऊ मानकरांचा. पुणे शहरच नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचे कुठं कुठं त्यांचे कार्यकर्ते काम करत असतात, समाजसेवा करत असतात, हे आपण पाहतोय. आणि आत्ता महापालिकेच्या निमित्तानं तो चर्चेला आलेला विषय आहे की ह्यांना आमदारकी का मिळाली नाही. मागणं येणारी झाली तर अजितदादा ह्याच्यावर पहिला निर्णय करतील, दोन्ही मुलं निवडून आल्यानंतर देवाभाऊ निर्णय करतील, ही चर्चा चालू झाली. काही करून दीपक भाऊ आमदार झाले पाहिजेत हे आता समर्थकांच्यात चालू झालेलं आहे. आणि अजितदादा लवकर पाऊल उचलतील असे आपल्याला बातमी पण आहे. बघूया काय होते. दीपक भाऊ मानकर आता 2 मुलं तर नगरसेवक होणार, नंतर दीपक भाऊ आमदार होणार. घरातच सगळं एवढं सगळं असताना का होऊ नये. बघूया काय काय होते. आज इथंच थांबू, पुढच्या भागात